संभाजीनगरमध्ये ईव्हीएम हॅक करतो असं सांगून पैसे मागणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे या संशयिताने ईव्हीएम हॅक करण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची मागणी केली होती। दानवेंच्या भावाने याबाबत पोलिसात तक्रार केली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत एका हॉटेलमध्ये 1 लाख रुपये घेताना त्याला रंगेहात पकडले। पुण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। चाकणकर यांनी सकाळी मशीनची पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत, तर वाळवा तालुक्यातल्या साखराळे या गावातल्या मतदान केंद्रावर हा राडा झाला। दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, ज्याचं रूपांतर हाणामारीत झालं। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नांदेड महामार्गावरील सुनेगाव सांगवीमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। गावकरी अनेक दिवसांपासून सर्व्हिस रोडची मागणी करत होते आणि मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून सुनेगावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला। रायगडमधील बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला। बाळगंगा धरण प्रकल्प रखडलेलाच आहे, त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी थेट लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं। पेण तालुक्यातील जावळी, निफाड, वरसई, करोटी, निधवली, वाशिवली, जांभुळवाडी, घोटे अशा 10 मतदान संघांवर एकही मतदान झालेलं नाही। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील 2 गावांमधील मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे, तर मनगोळी आणि भैरववाडी ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी करत हा बहिष्कार टाकला। मनगोळी गावातील 208 पैकी 8 मतदारांनीच आतापर्यंत मतदान केलं होतं। गेल्या विधानसभेवेळीही रस्त्याची मागणी करत मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता।